A very warm good morning to class. Today we learn our topic an encounter of a special kind. आज आपण या ठिकाणी या लेसनचं मराठीत अनुवाद या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळं लेसन जो आहे तो काळजीपूर्वक ऐका. काही शंका असेल, काही अडचण असेल तर जरूर कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. My father was the medical professional working for the private company in Raniganj, West Bengal. The officers of company were housed in the individual bungalows inside the large campus. Our house was in a corner of the campus. The officers' club was adjacent of the boundary wall of our garden. The compound was luxurious with the green grass, the colorful flowers, and the hot of the tall, majestic trees. The sensational vegetables in the kitchen garden of the household and the magnificent trees of constantly attracted to squirrel and many of the spices of the birds. The group of langurs had even made their den in a ashwatha tree nearby. They had all become the part of the parcel of our daily life. See the meaning of that paragraph. लेखक जे होते त्या लेखकाचे जे वडील आहेत ते वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये राणीगंज वेस्ट बेंगॉल या ठिकाणी मेडिकल प्रोफेशनलमध्ये काम करतात. मग आता या ठिकाणी लेखकाच्या वडिलांना या ठिकाणी राहण्यासाठी किंवा त्यांच्या फॅमिलीला राहण्यासाठी एक बंगलो त्यांना दिलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये खूप मोठा पुढे जो काही आहे ज्यातमध्ये कॅम्पससुद्धा आहे. आणि या लेखकाचं जे काही घर आहे ते एका कॅम्पसला लागूनच म्हणजे मोठा कॉर्नरवरती तो बंगला आहे. मग आता इथं ऑफिसर्स क्लब ची बाउंड्री किंवा त्याचा जे काही कंपाऊंड आहे त्याला लागून एक मोठं गार्डनसुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि ते इतकं मोठं आणि प्रशस्त असं ते घर आणि त्या घराचा परिसर आहे की तिथं खूप सगळे ग्रीन ग्रास आहे, लक्झरियस कलरफुल फ्लावर्स या ठिकाणी बघायला मिळतात आणि अगदी मोठी डेरेदार झाडंसुद्धा बघायला मिळतात. त्याचबरोबर व्हेजिटेबल्स जे रोजच्या जेवणासाठी लागणारे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल होतात. आणि अशा प्रकारे हे जे काही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत किंवा जी काही फुलं आहेत किंवा छोटी छोटी फळं देणारी जी काही झाडं आहेत ती या ठिकाणी त्या परिसरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांच्या ज्या काही छोट्या छोट्या जाती आहेत त्यांना आणि खारुताई यांना अट्रॅक्ट करतात. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक मोठा अशी माकडांची टोळीसुद्धा एका झाडावरती, मग आता इथं झाडाचं नाव दिले अश्वत्था ट्री. अश्वत्था याचा अर्थ खरं तर अश्वत्था हा जो संस्कृत वर्ड आहे, अश्वत्था याचा मराठी मिनिंग किंवा आपल्या बोलीभाषेतला जो काही मिनिंग आहे अश्वत्था याचा शब्दशः अर्थ जर बघितला अश्व आणि था, अश्व याचा अर्थ काय घोडा आणि था याचा अर्थ काय बांधणे किंवा टाय करणे आहे. मग आता अश्वत्था घोडे बांधण्याचं जे झाड असतं ते का, कारण या ठिकाणी पुराणांमध्ये बघितलं तर युद्धाच्या वेळेला वगैरे या ठिकाणी घोड्यांच्या राहण्याची जी काही व्यवस्था आहे ती अशी तंबू वगैरे किंवा त्यांच्यासाठी छप्पर वगैरे बांधण्याची सोय त्या वेळेला नसायची. त्यामुळे अशी डेरेदार मोठी मोठी वृक्ष बघितली जायची की जेणेकरून त्यांचं संरक्षण व्यवस्थित म्हणजे व्हावं. मग आता अश्वत्था हेच ट्री का आहे, कारण त्याचं जे काही मिनिंग आहे ते तुम्हाला शब्दशः सांगितलं, पण ते नेमकं झाड कुठलं आहे तर ते पिंपळाचं वृक्ष आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की पिंपळ हे एकमेव झाड असं आहे की ज्याच्या मधून रात्रीसुद्धा आणि दिवसासुद्धा ऑक्सिजनच सिक्रेट होतं. आता तुम्ही बऱ्याचदा बघितलेलं असणार आहे की अंधार पडला किंवा रात्रीच्या वेळेस झाडांमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो आणि दिवसा त्या ठिकाणी काय केलं जातं, ऑक्सिजन बाहेर टाकलं जातं. मग या ठिकाणी काय व्हायचं की पूर्वीच्या काळी मग जनावरांची किंवा घोड्यांची मग युद्धाला वगैरे गेल्यानंतर अशा मोठ्या झाडांच्या पायथ्याशी किंवा बुंध्याला ते जे काही घोडे आहेत ते बांधले जायचे जेणेकरून त्यांचं संरक्षण व्हावं किंवा त्यांना व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा. आता यामध्ये अश्वत्था ट्रीच्या जवळ हे लंगूर जे काय होते ते लेखकाच्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनून गेलेले होते. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन द सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ profound of effect on me and unfolded before my eyes hold the new dimensions to this wonder of the God's creation. It was a few days into the puja vacation, just I for any
other children's, the holidays provided the opportunity for me to become engrossed in my various magazines and storybooks published especially for the children's in the festive season. लेखक सांगतो, पण त्या दिवशी शनिवारी दुपारी माझ्याबरोबर एक अशी घटना घडली किंवा एक असा प्रसंग घडला की ज्यामुळं न उलगडणाऱ्या गोष्टी ज्या निसर्गाच्या आहेत त्या मी ज्या कधीच बघितलेल्या नव्हत्या त्यामुळे नव्याने या ठिकाणी समजल्या किंवा निसर्गाचा एक नवा पैलू माझ्यासमोर उलगडला. आता तो कोणता आहे ते सांगण्या अगोदर लेखक सांगतो की ते कोणते दिवस होते, तर पूजा फेस्टिवलचे दिवस होते आणि त्यामुळे लेखकाला त्यावेळी सुट्टीच होती. जसं आता आपल्या इथं आपण बघतो की दिवाळी असेल, गणपती असेल तेव्हा थोडीफार सुट्टी असतात. तर त्या ठिकाणी लेखकाला सुद्धा सुट्ट्या होत्या आणि लेखकाची एक सवय काय होती की सुट्टीचा हा जो काही दिवस आहे किंवा वेळ आहे तो अशा स्टोरी बुक्समध्ये, मॅगझिन्समध्ये घालवावा. आणि मग लेखकाच्या घरी काय व्हायचं की त्याच्याशी रिलेट करणारे, त्या सणांशी रिलेट करणाऱ्या काही कथा, कादंबऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही आहेत ते या मॅगझिनमध्ये असायच्या आणि लेखक काय करायचा त्या ठिकाणी त्या गोष्टी वाचण्यामध्ये गर्क व्हायचा किंवा गुंग व्हायचा. आफ्टर हार्डली lunch, my parents and my younger sister down for the afternoon nap, and I settled down with the storybook. The quiet afternoon presented the perfect backdrop of reading an adventure story. The silence was occasionally broken by sounds of the family snoring and intimate of a chirping of this house sparrow and harsh crowing of the crow. The shrill call of this kite flying high above and the ground, the minutes of trick, I become a deeply observed in the book. त्या दिवशी दुपारी काय झालं की सणासुदीचं जेवण जेवल्यानंतर घरचे आणि लेखकाची जी काही बहीण आहे ती थोडेसे दुपारी झोपायला गेले. आता ते झोपायला गेल्यानंतर लेखकाने एक ऑप्शन निवडला की पुस्तक वाचायचं, गोष्टीचं पुस्तक. मग लेखक वाचत बसला. पण आता लेखक सांगतो की खरं तर ते एक परफेक्ट वातावरण होतं. कशासाठी, तर स्टोरी बुक रीड करण्यासाठी. एक ज्याला आपण म्हणतो की एकदम शांत असं, जिथे कुठलीच गडबड नाही, हालचाल नाही, सगळे आपापल्या नादात. पण लेखक सांगतो की पण त्यातही काही आवाज होते. जसं घरातले गाढ झोपले तर त्या गाढ झोपलेल्यांमध्ये त्याच्यामध्ये घोरण्याचा आवाज आहे. जे काही स्पॅरोज आहेत छोट्या छोट्या त्यांचा चिवचिवाट त्या ठिकाणी आहे. दूर आकाशामध्ये उडणारा जो काईट नावाचा पक्षी आहे त्याचा जो काही घोगऱ्या आवाजामध्ये क्रॉक क्रॉक करणं आहे. कावळ्यांचा जो काही झुंड आहे त्याचा काव काव करणं आहे. या सगळ्या गोष्टी लेखकाला थोड्याफार डिस्टर्बन्स क्रिएट करत होत्या. पण लेखकानं स्वतःचं जे लक्ष आहे ते फक्त आणि फक्त पुस्तकात घातलेलं होतं किंवा ती स्टोरी बुकमध्येच लक्ष होतं. सडनली, पण अचानक, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली. In this distance, I choose the ignorance of commotion and thinking that the pack of the dogs might have a cornered helpless pig. But soon, the barking became louder and aggressive, and suddenly, I heard a group of street dogs barking furiously in a distance. I chose the ignorance of commotion, thinking that the pack of dogs might have cornered helpless pig. But soon, the barking became louder and more aggressive, and the alarm crowing of the flock of crows adding the cacophony. I also the heard of disturbance approaching closer. या ठिकाणी लेखकाला अचानक एकदम गल्लीत जे काही कुत्रे आहेत त्या कुत्र्यांचं जोरजोरात भुंकणं ऐकू यायला लागलं आणि लेखकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्याला ठाऊक होतं की या ठिकाणी काय झालेलं असणार आहे. कोपऱ्यावरती एखाद्या डुकराच्या पिल्लाला त्यांनी पकडलेलं असणार आहे आणि त्यांच्यामध्ये आरडाओरडा सुरू असणार आहे. पण हा आवाज आणखीनच वाढला आणि लेखकाच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी कावळ्यांचा जो काही मोठा थवा आहे, झुंड आहे, तो सुद्धा जोरजोराने ओरडतोय आणि लेखकाचं आता या ठिकाणी काय झालेलं आहे, पूर्णपणे डिस्टर्ब तो झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी पुस्तक मिटणंच या ठिकाणी काय केलं, पसंत केलं. म्हणजे त्यांनी पुस्तक बंद केलं. क्युरियोसिटी गॉट बेटर ऑफ मी and leaving the book aside, and I rushed to veranda to see what was going on. आणि मगाशी जसं लेखकाने या ठिकाणी आवाज ऐकला आणि आवाज ऐकल्यानंतर आता त्याला खूप डिस्टर्ब झाला. तो त्याने पुस्तक मिटलं, बंद केलं आणि तो लगेचच उत्सुकतेने बघून जायचं ठरवलं की आता त्या ठिकाणी नेमकं काय झालेलं आहे. आणि लेखक काय केला, धावतच या ठिकाणी वरांड्यामध्ये गेला आणि त्यानं इन्व्हेस्टिगेट केलं की त्या ठिकाणी नेमकं काय चाललेलं आहे.
I glanced toward the roof of clubhouse and saw the something horrible. A big male langur, apparently the leader of this group, was holding the baby langur in his hands and mercilessly beating it all over, a definite to intent to kill. The helpless mother of the baby and other Lasers member and langur of this group were scattered on this roof of this building and nearby watching this baby being killed. I recall the terrible customs in an animal clan, according to which dominant male usually does not allow to another male baby or adult survive within its group. तर लेखकाने या ठिकाणी बघितलं की या ज्या क्लब हाऊस आहेत त्या क्लब हाऊसच्या जवळ त्याला रूफवरती काहीतरी एकदम हॉरिबल घटना अशी एक प्रसंग त्यांनी पाहिला. तो काय होता तर एक मोठा माकड जे आहे, एकदम मोठं मेल लंगूर जे आहे, त्या ठिकाणी त्या कदाचित त्या ग्रुपचं जे काही लीडर असेल तर त्याच्या हातामध्ये एक बेबी लंगूर होता आणि त्यांनी त्याला पकडलेलं होतं आणि बहुतेक त्याला भरपूर वेळा ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, अगदी क्रूरपणे त्याचा चावासुद्धा घेतलेला होता, कदाचित त्याला जीवानिशी मारण्यासाठी सुद्धा. मग त्याला पकडून तो धावत होता आणि त्याला तो चावतही होता आणि हे सगळं जे काही बघत होते त्याच्यामध्ये त्या माकडाची आई असतील किंवा बाकीचे इतर लंगूर असतील, अगदी हेल्पलेसली ते या ठिकाणी काय करत होते, इकडं तिकडं ते त्यांची पांगापांग झाली, म्हणजे वेगवेगळ्याकडं ते गेले आणि जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून ते काय करू लागले, हे विदारक जे काही दृश्य आहे ते बघत होते. आणि लेखकाला अचानक हे सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट आठवली की यांच्यामध्ये एक खूप भयानक अशी प्रथा प्राण्यांच्यामध्ये आहे. ती अशी की त्यांचा जो एक ग्रुप असतो, जी काही झुंड असते प्राण्यांची, त्यामध्ये लंगुरांच्यामध्ये तरी त्यातल्या त्यात जो डॉमिनंट मेल असतो त्याला म्हणजे तो अलाउ करत नाही. कशाला की दुसरा जो काही एखादा अडल्ट असेल किंवा बेबी लंगूर असेल, मेल जो आहे तो त्याला त्या ग्रुपमध्ये काय करू देत नाही, सर्वाईव्ह करू देत नाही. आणि कदाचित या प्रथेमुळेच तो जो काही मेल लंगूर आहे तो तसं करत असेल, हे लेखकाच्या त्या ठिकाणी काय झालं, लक्षात आलं. Without losing any time, I gathered the scout stick in my hands and hurried to the piece of stones at the surrounding langur. The langur, who infuriated that the hardly took the notice by my assault, but then the starting throwing more the stones, the dogs and their part of the rise their pitch of cry. म्हणजे या ठिकाणी लेखकाने वेळ न दवडता त्याच्याकडे जी छोटीशी काठी होती, छोटी जी काडी होती ती घेतली आणि हातात जे काही दगडं खडे जे काही सापडतील ते त्यांनी घेतले आणि त्या लंगूरच्या दिशेने तो फेकू लागला, मारू लागला. परंतु तो जो काही लंगूर आहे तो इतका बिझी होता त्या मेल छोटं जे बेबी होतं लंगूरचं त्याला मारण्यासाठी किंवा त्याच्या त्या गोष्टीमध्ये, की त्याला ते बघायला सुद्धा वेळ नाही. म्हणजे त्याच्याकडे त्यांनी लक्षच दिलं नाही की आपल्याला कुणीतरी मारतंय आणि त्यांनी त्याच्याकडे नोटीस केलं नाही. आणि त्यातच काय होतं की पण लेखक थांबला नाही. लेखकाने अजून दगड मारण्याचा त्याला प्रयत्न केला आणि त्याचबरोबर काय झालं होतं की ते सगळं दृश्य बघून कुत्रीसुद्धा जोरजोराने मोठमोठ्याने अशी काय करू लागली, रडू लागली, ओरडू. The changed circumstances and the sudden unexpected attack from the unknown quarters forced the langur drop baby the sloping roof over the veranda. The baby was listless and appeared the dead. As its body too started slide down and excitement, the pack of dogs grew manifold at this prospect of the good kill and the meal. Keeping the dogs at the day with the stick, I managed to catch the hold of baby langur's tail and just to trip over the edge and the tail of roof. The baby is appeared to inert and the lifeless. It was indeed the male baby. आता या ठिकाणी लेखक सांगतात
की अचानक सगळं वातावरण बदललं. पण त्याच्यामध्ये झालं काय की जे माकड बिझी होतं त्या याला बेबीला मारण्यासाठी, ते अलर्ट झालं आणि ते पटकन काय केलं की त्याच्या लक्षात आलं की आता सगळेजण आपल्यावरती कुत्री भुंकतायत, लेखक दगडांचा वर्षाव करतोय, मारतोय म्हटल्यानंतर त्यानं काय केलं की तो पटकन एक त्यांनी उडी घेतली आणि त्या उडी घेतल्यानंतर त्याच्या हातातून ते पिल्लू काय झालं निसटलं आणि त्यांनी ते सोडलं आणि ते रूफवरून काय येऊ लागलं, खाली येऊ लागलं. आणि ते जसं खाली येऊ लागलं तसं काय झालं की त्या ठिकाणी जो टोळी थांबली होती कुत्र्यांची, त्यांना असं वाटलं की बरं झालं बहुतेक ते पिल्लू मेलं आणि आता आपल्या जेवणाची खाण्याची सोय झाली म्हणून ते वाट बघत होते. पण तरीसुद्धा लेखकांनी काय केलं, एका छोट्या काठीच्या आधारानं त्या पिलाची जी काही शेपटी आहे त्याला पकडून त्यांनी त्याला खाली पडण्यापासून वाचवलं. पण या सगळ्यामध्ये ते पिल्लू इतकं मोशनलेस होतं, म्हणजे ते इतकं पेल झालेलं होतं, इतकं निस्तेज झालेलं होतं की ते त्याच्यामध्ये कुठलीही काय नव्हती, ॲक्टिव्हिटी नव्हती. आणि असं हे अगदी हेल्पलेस जे काही पिल्लू होतं त्याचं पुढं काय होते आपण बघूयात. By this time, my parents and sisters had come out on this veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the डिस्टन्स. आता या ठिकाणी लेखकाची ही जी काय खटपट चालू होती त्या पिल्लाला वाचवण्यासाठीचं हे त्याचं सुरू होतं. तेवढ्यात या सगळ्या गोंगाटामध्ये त्याच्या आईवडिलांना जाग आली. ते आणि त्याची बहीण हे सगळेजण वरांड्यामध्ये पोर्चमध्ये आले आणि ते बघू लागले. विटनेस म्हणजे ते साक्षीदार होते की लेखक कशा पद्धतीने त्या पिल्लाला वाचवत आहे आणि काही अंतरावरती त्यांचे शेजारीसुद्धा त्या ठिकाणी उभे होते. I took the baby langur our backyard to gently lay him on the floor inside the poultry coop. His body was full of deep bite marks and scratches. Blood was oozing from some of the wounds. The baby remained too motionless. My father providing the first aid cleaned the wound and stopped to bleeding. I was revealed the first that the baby was breathing. Even through the breath was shallow. या ठिकाणी लेखकांनी त्या लंगूरचे जे काही बेबी होतं त्याला उचललं आणि अगदी हळुवारपणे त्याला एका फर्शवरती झोपवलं. आता या म्हणजे ते पोल्ट्री त्यांचं जे खुराडं होतं कोंबड्यांचं त्याच्याजवळ त्याला झोपवलं. ते बेबी जे काय होतं इतकं वाईट पद्धतीने त्याला चावलेलं होतं, ओरखडलेलं होतं की त्याच्या काही जखमांमधून रक्त वाहत होतं आणि ते मोशनलेस होतं. पण त्याच्या वडिलांनी धावत जाऊन काय केलं की जे फर्स्ट एड बॉक्स होतं ते घेऊन आले आणि त्याची जी काही वूंड आहे, जखमा ज्या आहेत त्या स्वच्छ केल्या आणि त्याच्यामध्ये जे काही आहे ब्लड जे काही ब्लिडिंग होत होतं ते थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जेव्हा एवढं सगळं केल्यानंतर हळुवारपणे त्या बेबीमध्ये ब्रेथिंग चालू झालं तेव्हा लेखकाला थोडं हायसं वाटलं. पण अजूनसुद्धा धोका टळलेला नव्हता, कारण जे काही ब्रीथिंग होतं ते थोडंसं सावकाश अगदी शॅलो म्हणजे सिंगल अशा पद्धतीचं होतं, म्हणजे ते पूर्णपणे कॉन्शियस असं नव्हतं. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up, and he was in a state of shock and started to trembling like the leaf in the wind. His two little twinkling eyes welled up in tears, and he started to sob and muffled cry just like a human child would after to experiencing to trauma. I offered him to peeled banana, which he accepted with his unsteady hands and began to taking a hesitate bites. आता या ठिकाणी त्याच्यावरती काही पाण्याचं सपकारेशे मारले आणि मग तो उठून बसला. तो उठून बसल्यानंतर एकदम तो शॉकमध्ये होता, म्हणजे धक्क्यामध्ये होता की अचानक त्याच्याबरोबर खूप भयंकर घडलेलं होतं आणि तो त्याच ह्याच्यामध्ये होता आणि एकदम थरथर कापत होता. इतका कापत होता की जसं एखादं पान वाऱ्यावरती हलताना जितक्या वेगाने थरथरतं तशा पद्धतीने ते पिल्लू थरथरत होतं आणि त्याचे दोन्ही डोळे पाण्याने डबडबलेले होते, गच्च पाणी भरलेलं होतं आणि अगदी हुमसून जसं मूल म्हणजे माणसाचं मूल जसं एखादं मोठं भयंकर काहीतरी घडल्यानंतर जसं रडतं हुंदकी देऊन तसं ते काय करत होतं, रडत होतं. मग लेखकांनी त्याला काय केलं, एक केळ जे होतं ते सोलून त्याच्या हातामध्ये ठेवलं आणि त्यांनी ते जे काही अनस्टेडी म्हणजे अगदी त्याचं थरथरत्या हाताने त्यांनी ते केळ घेतलं आणि अगदी तो घाईघाईने ते केळ काय करू लागलं, ते पिल्लू खाऊ लागलं. My attention was fixed on the
revival of the baby langur, and suddenly I had to uncanny feeling being a watching. I turned away from the scoop and looked up. There is sitting on a mother langur on our kitchen roof, watching every move I made. She simply sat there is quietly, as if convinced that no harm was being done to her child. आता या ठिकाणी लेखक सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्या लंगूरच्या बघत होता बेबीकडे, आणि अचानक त्याला असं एक विलक्षण असं फिलिंग आलं की त्याला कुणीतरी बघतंय. आणि त्यांनी काय केलं, पाठीमागं फिरून बघितलं आणि तो उठला आणि त्याच्या लक्षात आलं की जे काही बेबी लंगूर आहे त्याची आई जी काय आहे ते किचन रूफच्या तिथे बसून ह्याच्या सगळ्या ज्या काही मुवमेंट आहेत, लेखक त्या बाळासाठी जे काही करतोय बेबी लंगूरसाठी, ते सगळं ती निहाळत होती, निरीक्षण करत होती. जणू काही तिला माहिती आहे की हा जो काही आपल्या मुलासाठी करतोय ते हार्मफुल नक्कीच नाही आहे. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and crying little louder. I retreated from the door of the coop and allowed the mother access to her baby. आता या ठिकाणी स्वाभाविक आहे, जसं आपली लहान मुलं जशी करतात आईला बघितल्यानंतर सेम तसंच ते आधीच दुखावलेलं होतं आणि त्याच्या लक्षात आलं की जवळपास आपली आई कुठं तर आहे. आणि हे जसं त्याला कळतं तसं ते काय करायला लागतं, जे माकडाचं पिल्लू आहे छोटं ते जोरजोरात रडायला लागतं. आणि रडायला लागल्यानंतर लेखकसुद्धा काय करतो, त्याची खुराड्याचं दार आहे ते उघडतो आणि जणू काही तो त्याच्या आईला इन्व्हाइट करतो की तुझ्या आता पिलाची जी काही आहे जबाबदारी जी काही आहे किंवा ते पिलाची जी काही जो काही हक्क आहे तो तिनं घ्यावा म्हणून किंवा त्याला घेऊन जाण्यासाठी. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. She gave the baby through the body inspection of checked the injuries and cuddled him tightly in her bosom. The baby found the great solace in her arms. The mother sat still with the baby in her lap of few minutes. It was almost as if she was pondering over this her option to trying the figure out of how could keep the baby safe the further assault. आता या ठिकाणी जेव्हा लेखक थोडासा बाजूला थांबला आणि त्यानं खुराड्याचं झाकण जे होतं ते काढल्या ती धावतच त्याच्याजवळ आली आणि आपल्या पिलाला तिने आपल्या कुशीमध्ये गच्च पकडून ठेवलं तिने. आणि काय केलं की त्याला त्याचं ती निरीक्षण करू लागली, निहाळू लागली की त्याला कुठं लागले, किती जखम झाली. आणि तिनं गच्च आपल्या मुलाला म्हणजे आपल्या पिलाला तिनं कुशीत घेतलं, छातीशी धरलं आणि ती काही मिनटं तशीच बसून राहिली. जणू काही ती या ठिकाणी विचार करत होती की पुढं भविष्यामध्ये त्याला वाचवण्यासाठी तिला काय करता येईल, कारण हे जे संकट होतं ते त्याच्यावरती परत येणार होतं. आणि जणू काही ती त्याच गोष्टीचा विचार करते असं या ठिकाणी क्षणभर लेखकाला वाटलं. For a few seconds, the mother langur looked straightly into my eyes. Even today, I cannot forget the look in her eyes, showing silent gratitude on me for the saving her child. I was overwhelmed by the emotion and sentiment, and why she is thanks to me. There is a sad universal mother and holding to stricken child in her love. या ठिकाणी लेखक सांगतो की आई जी काही लंगूर होती तिच्या डोळ्यामध्ये अगदी सरळ आणि स्पष्टपणे लेखकाबद्दल कृतज्ञतेचे भाव दिसत होते. आणि ती जणू काही लेखकाला म्हणते की इतक्या मोठ्या संकटातून तिनं तिच्या मुलाला म्हणजे पिलाला वाचवलं आणि त्याबद्दलच्या सगळे इमोशन्स फिलिंग्स जे काय आहे ते तिच्या डोळ्यामध्ये दिसत होतं. आणि हे लेखकाला फार विलक्षण वाटलं आणि त्याला हे कळून चुकलं की मग ती आईच असते, मग ती प्राण्यांची असो किंवा माणसांची असो, तिला आपल्या पिलांबद्दल काळजी ही सर्वतोपरी राहतेच. आणि हे कुठंतरी या ठिकाणी लेखकाला जाणवलं, दिसलं. Then the flash she jumped with her baby and clinging to her belly and reached the kitchen roof. She surveyed the area for the vicious male langur and then to this leap out away to this direction opposite of place of the violent encounter. आता मात्र तिनं काय केलं की तिने मोठी उडी घेतली आणि ती त्या किचन रूफवरती जाऊन बसली आणि तिने तो सगळा जो काही परिसर आहे
त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं की तो वेशियस म्हणजे या ठिकाणी क्रूर माकड त्या ठिकाणी जवळपास कुठं नाही आहे ना, आणि ही जी घटना ज्या ठिकाणी घडली त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेने ती आपल्या पिलाला घेऊन गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स दॅट द The brief meeting with the mother and the baby langur convinced me that the interspecies communication to mutual trust and indeed reality, and should anyone strike to this right chord, the relationship hums into this action. The mother langur showed that the food was not only the mean of communication between man and animal, but that is the where the other means of establishing the bond through the trust, द कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. या ठिकाणी लेखक सांगतो की या प्रसंगातून एक गोष्ट मात्र नक्की लेखकाला जाणवली की प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये कम्युनिकेशन जे काय आहे ते फक्त भाषेच्या माध्यमातूनच होतं असं नाही, तर भावभावनांच्या देवाणघेवाणीमधून सुद्धा किंवा बिहेवियरमधून सुद्धा या ठिकाणी काय करू शकतो आपण त्यांच्या मनामध्ये किंवा आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक प्रकारचं ट्रस्ट जे काही आहे त्या पद्धतीचं कम्युनिकेशन जे आहे ते काय करू शकतो आपण बिल्डअप करू शकतो. आणि याची जी काही सुरुवात आहे, याची जी काही स्टार्टिंग आहे ती जर प्रॉपर झाली तर नक्कीच काय करू शकतो यामध्ये म्हणजे भाषा ही गोष्ट याच्यामध्ये माध्यम राहत नाही या कम्युनिकेशनमध्ये. मदर लंगूरनी या ठिकाणी दाखवून दिलं की फक्त फूडसाठीच ह्युमन आणि ॲनिमल यांच्यामध्ये कम्युनिकेशन राहतं असं नाही, तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग, कंपॅशन म्हणजे प्रेम आणि विश्वास. याच्यामुळे सुद्धा प्राण्यांच्यामध्ये आणि माणसामध्ये एक प्रकारचं काय असतं या ठिकाणी कम्युनिकेशन बिल्डअप राहतं. 55 years have passed since that the day. I am now 70 years old, but I still found the remember that the encounter of a special kind. लेखक सांगतो की आज या गोष्टीला जवळजवळ 55 वर्ष उलटून गेली आणि लेखक स्वतः 70 वर्षाचे आहेत, पण लेखकाला आजही ती जो काही चकमक आहे किंवा तो जो काही प्रसंग आहे तो आजही स्पष्टपणे या ठिकाणी लेखकाला जाणवतो, आठवतो. आणि याचे लेखक जे आहेत ते तपन मुखर्जी आहेत. आय होप की तुम्हाला हा लेसन छान पद्धतीने समजलेला असणार आहे. यामध्ये एन्काउंटर ऑफ द स्पेशल काइंड, खरं तर खऱ्या अर्थाने एन्काउंटर स्पेशल काइंड खरंच हे एन्काउंटर आहे. कारण का की यामध्ये आपण बघतो की बऱ्याचदा प्राण्यांच्यामध्ये आणि माणसामध्ये किंवा कम्युनिकेशन म्हटलं, संभाषण म्हटलं किंवा संवाद म्हटला की फक्त भाषा येते किंवा हावभाव येतात, पण प्रत्येकानेच म्हणजे प्राणी असतील किंवा मनुष्य असेल हे आपापल्या परीने आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात. फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की नाही की प्रेमाची कुठलीही भाषा नसते, तशा पद्धतीने किंवा कोणतीही लिपी नसते, तर या ठिकाणी आपल्या बिहेवियरमधून आपल्या वागण्यामधूनच तो ट्रस्ट, ते कंपॅशन, ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग काय होतं रिफ्लेक्ट होतं. आणि या ठिकाणी लेखक छोटा होता, लहान होता, तसा फारसा काही मोठा नव्हता तो, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यानं दाखवलेलं जे प्रसंगावधान आहे त्या प्रसंगावधानामुळं त्या माकडाचं जे काही पिल्लू आहे ते त्या दिवशी वाचलेलं होतं. आणि लेखकाला फक्त त्या ठिकाणी पिल्लूच वाचलं नाही, तर लेखकाने सुद्धा या ठिकाणी एक प्रकारे एक गोष्ट जी काही आहे ती या ठिकाणी तो शिकला. म्हणून पहिल्या प्रसंगावेळेस लेखक बघा की या ठिकाणी तो सांगतो की जो पहिला प्रसंग होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं की पुस्तक वाचत असताना त्याला त्या दिवशी सॅटर्डेच्या आफ्टरनूनला निसर्गाचा एक खूप मोठं रहस्य, खूप मोठा पैलू त्याला आज उलगडणार होता. आणि तोच हा पैलू होता की कम्युनिकेशन जे काही आहे, संवाद जो काही आहे, भावभावनांची देवाणघेवाण जी काही आहे ती फक्त भाषा, लिपी यांच्या माध्यमातूनच होते असं नाही. म्हणजे पुस्तकांच्या माध्यमातूनच देवाणघेवाण होते, शिक्षणाच्या माध्यमातूनच होते असं नाही. त्या व्यतिरिक्तही इतरही माध्यम आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, निसर्गाशी खूप छान पद्धतीने संवाद साधू शकतो. आय होप की तुम्हाला हा लेसन खूप छान पद्धतीने समजावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.